आणि काही पुस्तकाला माझ्या MPSCचं स्वतःचं नोटिफिकेशन आहे की ज्या पुस्तकाचे जे एक्झाम होते त्याकरता ते नोटिफिकेशन काही पुस्तक त्यांच्या टेबलवर ठेवता येतं. तर जवळजवळ हा 19 पर्यंत जेव्हा कोरोनानंतर आमच्या स्पर्धा परीक्षेत थोडा एक सेटबॅक बसला तर आम्ही साहित्य क्षेत्रामध्ये एंट्री केली. साहित्य एंट्री केलं तर पहिलं जे पुस्तक लिहिलं तर ते लिहिलं तुम्ही माननीय पंतप्रधान यांच्या कार्यकालावर जवळजवळ 10 वर्षाच्या काळामध्ये भारताची प्रगती कशी झाली असं पुस्तक लिहिलं होतं. तर ते आम्हाला प्रकाशित करता नाही आलं. तर तेव्हा आमच्याकडे संकल्पना संदेश जोशी यांनी दिली की देवाभावावर ते पुस्तक लिहिता असाल तर आम्ही प्रकाशित करायला तयार आहे. आणि त्यानुसार हे सगळं 3 वर्ष राबवून फोटोग्राफ तयार करून हे सगळं पुस्तक तयार केलेलं आहे. आणि याकरता बऱ्याच लोकांनी मला मदत केली आहे. पुस्तकाचं नाव जे आहे तुम्ही पूर्वी वेगळं ठेवलं होतं त्याच्याबद्दल थोडं सांगा. बरं, आता पुस्तकाचं जेव्हा तयार झालं तेव्हा मी पहिलं त्या पुस्तकाचं नाव ठेवलं तर अजिंक्य. मी पुन्हा आलो. परंतु जेव्हा हे पुस्तक देवेंद्रजीच्या समोर गेलं तर त्यांना थोडा एक शंका व्यक्त केली की हे पुस्तक जे आहे हे टायटल प्रत्येक वेळा आलेलं आहे आणि त्याबद्दल एक माझी गर्व दाखवत आहे अशा प्रकारे त्यांचे संकलनामध्ये वेगळं काहीतरी नाव द्या. आणि त्यानंतर मग मी स्वतः त्या बाजीराव पेशवेंच्या अभ्यास करत असताना इतिहासाचा अभ्यास करताना तेव्हा लक्षात आलं की अजिंक्य योद्धा जे टायटल मला दिसलं आणि ते टायटल त्यांच्या जीवनाला सुटेबल असं वाटलं तेव्हा ते टायटल निवडलं. आणि विशेष म्हणजे काय की देवेंद्रजीने हे टायटल पसंत केलं, त्यांना आवडलं आणि त्यानंतर पुस्तकात कार्यक्रम कधी कुठे केव्हा आहे आणि प्रमुख पाहुणे कोण आहेत त्याच्यामध्ये. ओके सर. तर 5 तारखेला नक्षत्र सभागृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माननीय नितीनजी गडकरी यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. त्याबरोबर बावनकुळेजी हे सुद्धा येत आहेत. आपले नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू माननीय मीनाक्षी क्षीरसागर मॅडम त्या येत आहेत. महापौरसुद्धा येत आहेत, त्यांनी ते कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी उपमहापौरांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलं आहे. प्रकुलगुरूंना आमंत्रित केलेलं आहे. तर बऱ्याच लोकांना आणि काही अधिकारीसुद्धा या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले आहेत.